मैं नगर सेवक संदीप सिंह शंकर सिंह गाड़ी वाले। इसके पहले प्रभाग क्रमांक 3 से अपक्ष चुन के आया था और इस बार भी जनता की डिमांड है कि फिर से महाराज जी आप सेवा में हाजिर रहना, और मैं जनता की सेवा में हाजिर रहने के लिए 24 घंटे तत्पर रेडी हूँ। कौन से पक्ष से दाखिल कर? आज मैंने एक अपक्ष और एक शिवसेना शिंदेगढ़ से 2 फॉर्म दाखिल किए। कैसे चुनौती रहेंगी आप विरोध में? चुनौती कुछ भी नहीं है, पब्लिक मेरे साथ है। आगे कौन सी? कोई किसकी चुनौती नहीं है। पार्टी जब पार्टी के विषय नहीं है, पब्लिक अपने साथ रहने के बाद कोई देखना ही नहीं है। हम्म। नाही सर, नाही नाही तिकडे देताना हे करू. साहेबासोबत एक फोटो. चलो सर, एक आज नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने प्रभाग क्रमांक 2 तरोडा बुद्रुक ओपन पुरुष ड मधून मी फॉर्म भरलेला आहे आणि माझ्या शिवसेनेचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील साहेब, या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य बालाजीराव कल्याणकर साहेब यांचा मला आदेश आला की तुम्ही फॉर्म भरा म्हणून, आणि नंतर मग मी तो फॉर्म ह्या ठिकाणी शिवसेना पक्षातर्फे मी फॉर्म दाखल केलेला आहे. गेल्या वेळेस आपण नगरसेवक होता, आपले उत्कृष्ट काम केली होती. काय जनतेची यावेळेस काय साथ राहील आपल्याला? मी नांदेड वाघा महानगरपालिकेमध्ये सलग 2 वेळेस मला जनतेने प्रतिनिधित्व करण्याची ह्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि यावेळेस सुद्धा जनता निश्चितच जनता मायबाप मला संधी देईल आणि संधी दिल्याच्या नंतर त्या संधीचं सोनं करणं हे माझं काम राहील आणि प्रामुख्यानं जनतेने दिलेला वसा हा उतणार नाही, मातणार नाही आणि जनतेने दिलेला वसा मी हा टाकणार नाही आणि चांगल्या पद्धतीने जनतेची सेवा करेल मी 5 वर्ष. आपली लढत कोणाशी राहील? काय आव्हान आहे आपल्याला विरोधकांचं? आता सध्या घडीला आव्हान म्हणून म्हणता येणार नाही कोणाला. कोणालाही कमी समजलं नाही पाहिजे. तितक्याच तोलामोलाची लढत ही राहणार आहे. मात्र मागच्या वर्षी मागच्या 5 वर्षाखाली जे 4 नगरसेवक निवडून आले त्यांनी कुठलंही काम केलेलं नाहीये. हे जनतेला माहीत आहे आणि चांगल्या पद्धतीने जनता जाणून आहे आणि ते उमेदवार यावेळेस रिपीट होतील ही शक्यता कमी आहे. त्याच्यामुळं माझा विजय हा निश्चित आहे आणि जनता जनार्दन मायबाप पाठीशी असल्यामुळं मला अतिशय जास्त आनंद आहे आणि 100% माझा विजय निश्चित आहे. ज्यांचा फॉर्म दिलाय त्यांना जाऊ द्या बाहेर. ज्यांचा फॉर्म दिलाय त्यांना बाहेर जाऊ द्या.